जोगियापूर गावामध्ये प्रीतम नावाचा एक जमीनदार राहायचा। त्याच्या घरी अर्जुन आणि राकेश नावाचे दोन व्यक्ती नोकरी करायचे। एक दिवस अर्जुन राकेशला बोलला, अरे यार राकेश, आपण किती वेळा टिकमची गुलामी करत राहू रे। याने तर कंजूशीच्या सगळ्या हदे पार केला आहे। दिवस रात्र आपल्या दोघांकडून मेहनत करून घेतो आणि त्याच्या बदल्यात आपल्या दोघांना देतोच काय तो। बरोबर बोलतोय अर्जुन भावा, मी पण ह्या नोकरीपासून त्रासलो आहे, पण आपल्या दोघांना याच्या व्यतिरिक्त काही काम पण तर येत नाही। आपल्या दोघांना त्या टिकमची गुलामी करून 10 वर्षांपेक्षा जास्त झालं आहे आणि आपलं वय पण 32च्या पार झालं आहे। ह्या टिकमला तर आपल्या दोघांच्या लग्नाची काही काळजीच नाही आहे। बरोबर बोलला टिकम भाऊ, मला असं वाटतं की आपल्या दोघांना टिकमशी या बाबतीत नक्की बोलणं करावं लागेल की गावातली 2 सुंदर कन्या आमच्यासाठी बघाव्या आणि आमचं त्यांच्याशी लग्न करून द्यावं। शेवटी आपला पण लग्न करायचा अधिकार आहे। तेव्हा तिथे टिकम जमीनदार येतो। मला तुमच्याशी काही बोलायचं आहे टिकमजी। बोल, काय बोलायचं आहे? अर्जुन राकेशकडे डोळ्यांच्या इशाऱ्यांनी बोलायला सुरू करतो। तुम्ही दोघं एक दुसऱ्यांना डोळ्यांचे इशारे काय करत आहात? सरळपणे सांगा, काय बोलायचं आहे? मला अजून पण कामं आहेत। टिकमजी, आम्हा दोघांना तुमच्या इथे नोकरी करून 10 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि आमचं वय पण 30च्या पार झालं आहे आणि आम्हा दोघांचं तुमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे ह्या जगात। तुम्ही दोघांनी काल कुठली मराठी पिक्चर बघितली का? लवकर बोला, काय बोलायचं आहे? आम्हा दोघांना असं वाटतं की आमच्या दोघांचं लग्न लवकर व्हावं। तुमच्या दोघांचं डोकं तर ठीक आहे, तुमच्या दोघांच्या कर्तृत्वामुळे पूर्ण गाव त्रासलं आहे। कधी विचार केला आहे की जर मी तुम्हा दोघांना धक्के देऊन बाहेर काढून टाकलं कामावरून, तर त्याच दिवशी गाववाले तुम्हा दोघांना धक्के मारून गावातून बाहेर काढून टाकतील? तर काय आमच्या दोघांचं लग्न कधी नाही होणार? लग्न करायचं आहे तर पहिले तुमची फालतूगिरी बंद करा तुम्ही। परवाच बिरजू चहावाला तुमची माझ्याकडे शिकायत करत होता। तुम्ही दोघांनी त्या बिचाऱ्याचे 4 महिन्यापासून पैसे दिले नाही आणि त्यावरून रोज त्याच्या इथली चहा पिता। तो खोटा बोलतोय। आम्ही दोघांनी त्याचे पैसे द्यायला इन्कार नाही केला। अर्जुन भाऊ बरोबर बोलतोय। आम्ही त्याला म्हटलं तर आहे की पगार मिळाल्यावर त्याचे सगळे पैसे चुकते करून देऊ। तुमच्या दोघांवर आधीपासूनच माझा किती ॲडव्हान्स निघतोय तुम्हाला काही अंदाज तरी आहे? 3 दिवसाआधी रामलाल छोले भटोरे वाला पण माझ्याजवळ तुमची शिकायत घेऊन आला होता की तुम्ही रोज त्याच्या इथले छोले भटुरे पोट भरून खाऊन घेता आणि पैसे द्यायच्या वेळेस माझ्या नावाची ठोस देऊन त्याला घाबरवता। तुम्हा दोघांचे पैसे मला द्यावे लागले आणि बिरजूचे पण सगळे पैसे चुकवले मी आणि हे सगळेच्या सगळे पैसे तुमच्या दोघांच्या पगारातून कापील। आणि ऐका, या महिन्यात तुम्हाला कुठलाच पगार मिळणार नाही। पहिले ॲडव्हान्स कापा आणि मग नंतर पगारचा विचार करा। कुठला काम धंदा तर करत नाही दिवसभर, इथे पडून पडून फक्त फुकटाचं जेवण जेवत राहतात। कामचे न काचचे, शत्रू अनाथचे। एवढं बोलून टिकम जमीनदार रागात येऊन तिथून निघून गेला। समजमध्ये नाही येत की हा एवढं सारं धन घेऊन जाईल कुठे। बिलकुल बरोबर बोलतोय अर्जुन बाबा, आपल्या दोघांना काही ना काही योजना बनवावी लागेल, नाहीतर सगळं आयुष्य आपण दोघं ह्या जमीनदाराच्या हवेलीच्या साफसफाईमध्येच काढून टाकू। तू बिलकुल बरोबर बोलतोय राकेश। रात्री आपण दोघं कुठली ना कुठली योजना नक्की बनवू आणि ह्या टिकमची चांगलीच शिजवू। सध्या तर मी कुठल्या कामाने जातोय। मला सगळं माहित आहे अर्जुन भाऊ की तू कुठे जातोय। तू चंपाकडे जातोय ना? किती वेळा म्हटलं आहे की चंपा तुला पसंत करत नाही, ती फक्त माझ्यावर प्रेम करते। जिभेवर जरा लगाम कस राकेश, चंपा फक्त माझ्यावर प्रेम करते। नाही अर्जुन भाऊ, चंपा फक्त माझ्यावर प्रेम करते। जेव्हा पण ती मला बघते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू येतं। अच्छा, असं तर किती वेळा माझ्यासोबत पण झालं आहे। जेव्हा पण ती माझ्या समोरून जाते तेव्हा माझ्याकडे कमीत कमी 3 वेळा पलटून तर बघते। तर मग आज ह्या गोष्टीचा फैसला करूनच टाकू की चंपा नेमकं कोणाशी प्रेम करते। ठीक आहे, चल। अर्जुन आणि राकेश चंपाकडे पोचले। आज तुला आम्हा दोघांना सांगावंच लागेल चंपा की तू आमच्या दोघांमधून कोणावर प्रेम करतेस। अर्जुन भाऊ बरोबर बोलत आहे, तुला घेऊन आमच्या दोघांमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे। खरं खरं सांग चंपा, तू माझ्यावरच प्रेम करते ना? तुम्हा दोघांचं डोकं तर बरोबर आहे ना? तुम्हा दोघांच्या हरकतांपासून तर मी तंग आली आहे।
दररोज तुम्ही मला छेडतच असता आणि मी हे विचार करून बाबांकडून शिकायत नाही करत, नाहीतर ते माझं शिक्षण बंद करतील. पण आज तर तुम्हा दोघांनी खूपच हद्द पार केले. ही काय गोष्टी करत आहे चंपा? जर अशी गोष्ट आहे तर तुम्हाला पलटून पलटून का बघायची? ते ह्यासाठी कारण मी पण खूप कन्फ्यूज होते की तुला हाताने मारू का चपलाने. बघितलं अर्जुन भाऊ, तुझं उत्तर मिळालं तुला. चंपा तुला ह्याच कारणाने पलटून बघायची कारण ती कन्फ्यूज राहायची की ती तुला चप्पलनी मारेल की सँडलनी. याचा अर्थ खूप साफ आहे की चंपा फक्त माझ्याशी प्रेम करते. चंपा, मला तुझ्यापासून हीच उम्मीद होती. मी लवकरच टिकन जमीनदार सोबत आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलणी करून घेईल. टिकम जमीनदार तुझा सेट असेल, माझा नाही. माझे बाबा गावाचे मुखिया आहेत राकेश, आणि तू आपल्या अवकातीतच राहा. तर याचा अर्थ तू माझ्याशी प्रेम नाही करत? अजिबात नाही. तुझ्यासारख्या बिनकामाच्या व्यक्तीशी प्रेम करण्यापेक्षा तर बरं आहे की मी जीवनभर अविवाहितच राहू. तर तू मला वारंवार हसून का बघायचीस? ते ह्यासाठी की मला तुला बघून खूप राग यायचा, जसं की आता येत आहे. आणि मला माझ्या टीचरनी शिकवलं आहे की जेव्हा तुम्हाला कोणावर खूप जास्त राग येतो तर जबरदस्ती त्याच्यावर हसायला लागा. राग शांत होऊन जातो. आता जर काय तुम्हा दोघांनी माझं पाठलाग केलं व किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केलं तर मी माझ्या बाबांकडून तुमची शिकायत करीन. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की माझे बाबा या गावाचे मुखिया आहेत. ते तुम्हा दोघांना मारून मारून तुमची वाईट परिस्थिती करून देतील, बिनकामाचे कुठले. गंमत खूप झाली चंपा. तुझ्या डोळ्यांमध्ये मी माझ्यासाठी प्रेम बघितलं आहे. खरं खरं सांग, तुला माझ्यावर प्रेम आहे की नाही? जर नाही आहे चंपा तर मी हे गाव सोडून नेहमीसाठी सोडून जाईल. अर्जुनचं बोलणं ऐकून ती एका मोठ्या विचारात पडली आणि मग बोलली, हे खरं आहे अर्जुन की मी तुझ्यावर प्रेम करते, आणि हे पण खरं आहे की मी जर का तुला आतापर्यंत इग्नोर करत आले तर त्याचं पण एक कारण आहे. कसं कारण? मी कुणाकडून पण लग्न नाही करू शकत, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री मी दगडाची होऊन जाईल. चंपा एवढं बोललीच होती की तेव्हा मुखिया तिथं आला. मुखियाला बघून राकेश खूप जोरात घाबरला, पण अर्जुन अजिबात नाही घाबरला. मुखियाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. मी जगातला पहिला असा बाप असेल ज्याला हवं असून पण आपल्या पोरीचे हात पिवळे नाही करू शकत, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझी पोरगी दगडाची बनून जाईल. ही कशी गोष्ट करत आहात तुम्ही मुखियाजी? असं कसं होऊ शकतं? तुमची मुलगी कोणाशी लग्न करून दगडाची कशी होऊ शकते? ही खूप जुनी गोष्ट आहे अर्जुन. खूप वर्षांआधी ह्या गावात एक म्हातारा व्यक्ती रात्रीच्या वेळेस उपाशी पोटी फिरत होता इकडे तिकडे. त्यावेळेस पण मी गावाचा सरपंच होतो. मी त्या व्यक्तीला अतिथीच्या रूपात रात्री आपल्या घरी ठेवलं. मी त्याला खूप प्रेमाने जेवण जेवू घातलं. त्या व्यक्तीच्या हातात एक खूप मोठा थैला होता. त्या रात्री अचानक माझे डोळे उघडले. मी बघितलं की त्या थैलीतून पांढरी किरणे फुटत होत्या. मी चोरी लपून त्या थैल्याजवळ गेलो. जसंच मी त्या थैलीत बघितलं तर माझे डोळे आश्चर्यपणाने फाटल्याच्या फाटल्या राहिल्या. त्या थैलीच्या आतमध्ये खूप सारे मोती होते भरलेले. माझ्या मनात लालसा जागली. मी सगळे ते मोती रात्रीच्या वेळेस चोरले. सकाळी जेव्हा त्या व्यक्तीने मोतींच्या बद्दल मला विचारलं तर मी उलट त्याला अपमानित करणं सुरू केलं. तो व्यक्ती माझी गोष्ट ऐकून क्रोधित झाला आणि त्याने मला श्राप दिला की ह्यानंतर तुझ्या खानदानातली कुठलीच मुलगी जर लग्न करेल तर ती लग्नाच्या पहिल्याच रात्री दगड बनून जाईल. आणि तुम्ही त्याच्या गोष्टीवर विश्वास केला? हे पण होऊ शकतं ना की त्यांनी हे तुम्हाला फक्त घाबरवायला केलं असेल? सुरुवातीला मी पण असंच समजायचो. मी आपल्या बहिणीचं लग्न खूप गाजत वाजत केलं, पण माझी बहीण लग्नाच्या पहिल्याच रात्री दगडाची बनून गेली. मी जे मोती त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडून चोरले होते ते सगळे मोती मातीत परिवर्तित झाले, फक्त एका मोती व्यतिरिक्त. आज पण मी त्या मोतीला आपल्या खिशात सांभाळून ठेवतो. एवढं बोलून मुखियाने त्या मोतीला अर्जुनच्या हातात दिलं. मी तुमच्या मुलीशी खरं प्रेम करतो आणि मी ह्या श्रापापासून चंपाला मुक्त करेल आणि ह्या गावात तेव्हाच पाय ठेवेल जेव्हा चंपा आणि तुमचं खानदान श्रापापासून मुक्त होऊन जाईल. एवढं बोलून अर्जुन राकेश बरोबर हवेलीमध्ये जातो. मला माफ करून दे मित्रा. मला नव्हतं माहीत की तू चंपावर खरंच प्रेम करतो. तर काय तू चंपावर प्रेम नव्हता करत?
मला वाटलं की तू पण चंपाशी प्रेम करतो. अरे नाही, मी चंपाशी प्रेम तर करत होतो, पण तुझ्यासारखं ते खरं प्रेम नव्हतं. पण मी चंपाच्या खानदानाला त्या श्रापपासून मुक्त करायला तुझा साथ नक्की देणार. नाही राकेश, हे काम मी स्वयं एकटा करणार. हा मोती मला तिथपर्यंत नक्की पोहोचवेल. दुसऱ्या दिवशी अर्जुन त्या मोतीला घेऊन गाव आणि शहर भटकायला लागला. तो जिथे पण त्या मोतीला घेऊन जायचा, प्रत्येक दुकानदार त्या मोतीला बघून आपली नियत्ता जाहीर करायचा. एक दिवस अर्जुन थकून हारून एका जंगलामध्ये बसला होता. त्याला खूप जोरात तहान लागली होती आणि त्याच्याकडे बॉटलमध्ये थोडंच पाणी उरलं होतं. अर्जुन पाणी पिणारच होता की तेव्हा तिथे एक साधू तिथे पोचतो आणि अर्जुनला बोलतो, मी खूप वेळापासून तहानलेलो आहे बेटा, काय तू मला पाणी पाजू शकतो? अर्जुनने ती बॉटल साधूला पकडवली. साधू एकच श्वासामध्ये सगळं पाणी संपवतो. तू ह्या भयानक जंगलात काय करतोय बाळा? मला सांग, मी बहुतेक तुझी काही मदत करू शकेल. अर्जुन साधूला सगळी गोष्ट सांगायला लागला. त्याने ती मोती साधूला दाखवली. मोतीला बघून साधूच्या डोळ्यामध्ये चमक आली. तू आपल्या मंजिलीच्या खूप जवळ उभा आहे बेटा. ह्या जंगलच्या आतमध्ये प्रवेश करून घे. थोडा समोर चालल्यावर तुला एक वाळवंट दिसू लागेल. ही कशी गोष्ट करत आहात तुम्ही साधू महाराज? जंगलात वाळवंट? हे कसं काय शक्य आहे? सगळं शक्य आहे. ही पृथ्वी रहस्यांपासून भारी पडलेली आहे, पण लक्षात ठेवशील, तुला वाळवंट तेव्हाच दिसून पडेल जेव्हा तुला तहान लागली असेल. म्हणून यानंतर समोर गेल्यावर तुला जितकी पण तहान लागेल, पाण्याचा एक घूट पण नको पिशील. ह्या जंगलाच्या आत खूप सारे सुंदर सुंदर तळं आहेत. त्या तळांना बघून तुझी तहान जागृत होऊन जाईल, पण त्यांना बघून तुला तुझ्या तहानवर ताबा ठेवावा लागेल. वाळवंटात पोचल्यावर तू ह्या रहस्याला स्वतः समजून जाशील बाळा. एवढं बोलून साधू तिथून निघून गेला. अर्जुन जसं जसं जंगलकडे वाढत होता, त्याला सुंदर सुंदर तलाव नजर येत होते. अर्जुनला खूप जोरात तहान लागली होती, पण त्याला साधूचं बोलणं आठवण होतं. अर्जुन खूप तास जंगलमध्ये चालत राहिला. अर्जुनला तहानामुळे होठ पूर्ण वाळून गेले होते की तेव्हा त्याची नजर एका दूर रेगिस्तानावर पडली. अर्जुन तिथेच बेशुद्ध झाला. काही वेळानंतर जेव्हा अर्जुनचे डोळे उघडले तर त्याने स्वतःला एका रेगिस्तानमध्ये पाहिलं. पण हे बघून त्याच्या हैराणीचा ठिकाणा नाही राहिला की त्याला रेगिस्तानमध्ये रेतीच्या जाग्याटी मोतीच मोती चमकत दिसत होते. अर्जुन चोहीकडे डोळे फिरून बघू लागला. तेव्हा अर्जुनची नजर एका महलवर पडली. अर्जुन त्या महलला बघतच होता की तेव्हा त्याच्या कानांमध्ये एका स्त्रीची आवाज पडली, जिने खूप लांब घुंगट घातला होता. कोण आहात तुम्ही? तुम्ही मोतियांच्या रेगिस्तानचे तर नाही वाटत? मोत्यांचं वाळवंट तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्ही ज्या जागेटी उभा आहेत त्याला मोतीचं रेगिस्तानच म्हणतात. त्या बाईने एवढं बोललंच होतं की तेव्हा त्या महलचा दरवाजा उघडतो आणि एका सैनिकांची तुकडी अर्जुनच्या समोर उभी राहते. अर्जुनने बघितलं की त्या सगळ्यांचं शरीर रेतीचे बनलेले होते आणि त्या सगळ्यांनी मोतियांची पोशाख घातली होती. चला गिरफ्तार करा. सैनिक अर्जुनला गिरफ्तार करून महलच्या आत घेऊन जातात. महलच्या आत एका मोतियांच्या सिंहासनावर एक म्हातारा बसला होता. तो म्हातारा मोतियांच्या रेगिस्तानाचा राजा होता. कोण आहेस तू? माझं नाव अर्जुन आहे आणि मी जुग्यापूर गावातून आलो आहे. तर याचा अर्थ तू पृथ्वीवरून आला आहेस. पृथ्वीवरून आलो याचा अर्थ काय? काय हे स्थान पृथ्वीवर नाही आहे? नाही, हे स्थान पृथ्वीवरचं नाही आहे. हे बघ, तू ज्या जंगलातून येऊन ह्या वाळवंटात पोहोचला आहे तिथे एक अदृश्य द्वार उघडतं. अवश्य तुझी मदत कोणीतरी केली आहे, कारण बिना मदत करून तू ह्या जागेवर येऊच शकत नाही. मला सांग, तुझी मदत कोणी केली आहे? अर्जुन त्या साधू बद्दल त्या राजाला सांगायला लागला. समजलो. तर याचा अर्थ हा आहे की तू आतून एक चांगला व्यक्ती आहे. वर्षांपूर्वी मी जोगियापूर गावात माणसांच्या वेशात गेलो होतो, पण तिथल्या कपटी माणसांनी माझ्या मोतींना चोरलं. मूर्ख माणूस, जर माझ्याकडून ते मोती मागून घेतले असते तर मी त्याला सगळे देऊन दिले असते,
पण त्यांनी मोती चोरून उलट मला अपमानित केलं. राजा एवढं बोललाच होता की तेव्हा अर्जुनने त्या मोतीला राजाला दाखवताना म्हणाला, काय तुम्ही ह्या मोतीबद्दल तर नाही बोलत आहात? तुझ्याकडे हा मोती कुठनं आला? हा तर मोतीच्या वारवंटामधला एक मोती आहे. हा तोच मोती आहे जो त्या व्यक्तीला मी देऊन आलो होतो. बघा, तुमच्यासोबत त्यांनी जो पण दुर्व्यवहार केला त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. पण तुम्ही त्यांना श्राप देऊन चांगलं नाही केलं. तुम्हीच सांगा, चुकी तर त्यांची होती, त्यांच्या खानदानाची नाही. अर्जुनचं बोलणं ऐकून राजा अर्जुनकडे खूप चांगल्यापैकी बघायला लागला. त्याच्या डोळ्यामध्ये पश्चाताप होतं. तू बिलकुल बरोबर बोलत आहेस. मला आता माझ्या चुकीवर पछतावा होत आहे. तर मग श्रापाला मुक्त करून टाका. अर्जुनचं बोलणं ऐकून त्या राजाने अर्जुनकडून त्या मोतीला घेतलं आणि त्या मोतीला जमिनीवर टाकलं. जमिनीवर पडतानाच त्या मोतीच्या आत एक काळी सावळी निघून गायब झाली. आता ते सगळे शापापासून मुक्त आहे. मोत्यांच्या रेगिस्तानाच्या राजाने अर्जुनला खूप सगळे मोती देऊन विदा केलं. मुखियाची बहीण जी दगडाची झाली होती, आता ती पण चांगली झाली. मुखियाने खूप आनंदात आपल्या मुलगी चंपाचं लग्न अर्जुनशी लावून दिलं.